नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवरती। काही टेक्निकल एररमुळे बऱ्याच दिवसापासून यूट्यूबच्या माध्यमातून काही अपडेट देता आलं नाही। तो जो टेक्निकल एरर आहे तो व्यवस्थित केलेला आहे। इथून पुढे मात्र जे काय अपडेट असेल ते असेच यूट्यूबच्या माध्यमातून देण्यात येईल। तरी सुद्धा आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्या माध्यमातून जे काही इन्फॉर्मेशन असेल किंवा जे काही अपडेट असेल ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे BVSC बॅचलर ऑफ वेटनरी सायन्स अँड ॲनिमल हजबेंड्री या कोर्सला विदाउट नीट ॲडमिशन घेता येतं का त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। माझ्याकडे बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन कॉल आणि मेसेजेस आले की विदाउट नीट ॲडमिशन घेता येतं का, किंवा त्यांना बऱ्याच जणांनी फोन केला की आम्ही विदाउट नीट ॲडमिशन करून देतो म्हणून। तर ऑल ओव्हर इंडियाचे जे काही स्टेट आहेत त्या स्टेटनुसार मी तुम्हाला अपडेट देणार आहे। नीट यूजीचं रजिस्ट्रेशन परत ओपन झालेलं आहे। ज्याही विद्यार्थ्यांनी आणखी रजिस्ट्रेशन केलं नाही त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या। 5 तारखेला नीट यूजीची एक्झाम होईल। मे बी एक्सटेंड होऊ शकते, जर एक्सटेंड झाली तर त्याबद्दलची सुद्धा इन्फॉर्मेशन व्हॉट्सअप किंवा यूट्यूबच्या माध्यमातून देण्यात येईल। बेसिकली ऍडमिशनचे जे टाईप असतात ते 2 टाईपचे ऍडमिशन असतात, एक असते स्टेट लेवलचं आणि एक असतं ऑल इंडिया लेवलचं। वेटनरीची जी काउन्सिलिंग आहे ती VCI पासून सुरुवात होत असते, ऑल इंडिया लेवल पासून वेटनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया। पण मागच्या वर्षी मापसूची म्हणजे स्टेट लेवलची ऍडमिशन प्रोसेस सुरुवातीलाच चालू झाली, त्यामुळे आपला जो मापसूचा स्पॉट राऊंड असेल किंवा स्पेशल राऊंड असेल तो उशिरा कंडक्ट करण्यात आला। ऑल इंडिया काउन्सिलिंग मधून जे काही सीट रिझर्व किंवा रिकाम्या राहत असतील ते परत त्या स्टेटला दिल्या जात असतात, त्यामुळे मागच्या वर्षी थोडासा जम्बलिंग म्हणा किंवा थोडीशी परेशानी विद्यार्थ्यांनी पालकांना झालेली होती। पण जनरली सुरुवात जी आहे काउन्सिलिंगची ती ऑल इंडिया लेवल पासूनच होत असते। VCI असेल फॉर वेटनरी काउन्सिलिंग, MCC असेल फॉर MBBS BDS, त्यानंतर आयुष काउन्सिलिंग असेल AACCC, अशा पद्धतीने ऑल ओव्हर इंडियामध्ये टोटल 22 स्टेट आहेत। 22 स्टेट मधून फक्त 3 स्टेट मध्ये प्रायव्हेट कॉलेज आहेत, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब। बाकी सगळ्या स्टेटमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज आहेत। जसं की मी सांगितलं की प्रत्येक स्टेटची जी ऍडमिशन प्रोसेस आहे ती 2 पार्ट मध्ये डिवाइड केली असते। एक असते 85% स्टेट कोटा आणि दुसरा आहे 15% ऑल इंडिया कोटा। 85% कोट्यामध्ये फक्त त्या स्टेटच्या जे डोमिसाइल विद्यार्थी आहेत त्यालाच फक्त ऍडमिशन घेता येतं। पण जर आपण महाराष्ट्रातला जी 85% मापसूचा कोटा आहे त्याच्यामध्ये 2% रिझर्वेशन असतं अदर स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी। असं काही नाही की सगळ्या स्टेटमध्ये सेम कंडिशन किंवा सेम नियम लागू आहेत म्हणून, काही स्टेटमध्ये आहे तर काही स्टेटमध्ये नाही। पण सांगायचं तात्पर्य असं की 85% जी काउन्सिलिंग असते ती फक्त त्या स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठीच असते। सपोज जर मी महाराष्ट्राचा विद्यार्थी आहे आणि जर मला कर्नाटकामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर मला VCI काउन्सिलिंगच्या माध्यमातूनच ऍडमिशन घेता येत असतं। त्यानंतर महाराष्ट्र एक असा स्टेट आहे की तिथं आपली कसलीच एंट्रन्स एक्झाम नाही। महाराष्ट्राची युनिव्हर्सिटी जी आहे ती मापसू युनिव्हर्सिटी आहे, ती फक्त ऍडमिशन प्रोसेसची काउन्सिलिंग जी आहे ते कंडक्ट करत असते, बाकी कसलीच एक्झाम नसते। जर आपण गुजरात, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, UP, MP, झारखंड आणि ओडिसा या स्टेटमध्ये त्यांच्या त्या लेवलच्या CET किंवा एंट्रन्स एक्झाम असतात। ऑल ओव्हर जर सांगायचं असेल, जर तुम्ही त्या स्टेटची एक्झाम दिली म्हणजे तुमची ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती तुमची जी CET असेल किंवा तुम्ही दिलेली एंट्रन्स जी एक्झाम आहे त्या स्टेटची त्याच्या बेसिसवरती होते, अशातला काही भाग नाही। जेवढे काही स्टेट आहेत त्यांची सगळी ऍडमिशन प्रोसेस जे काय मेरिट लिस्ट आहे ती सगळी नीटच्या बेसिसवरतीच होत असते। अशा पद्धतीनं ही BVSC म्हणजे वेटनरीची ऍडमिशन प्रोसेस असते। आय होप तुम्हाला समजलं असेल की जरी तुम्हाला ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठं जरी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला फक्त नीटच्या बेसिसवरतीच ऍडमिशन घेता येत असतं। जरी तुम्हाला कुणी एखाद्याने फोन करून जरी सांगितला की विदाउट नीट ऍडमिशन होऊ शकतं तरी तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन करू नका। आणि जर तुम्ही ऍडमिशन केलं तर पुढे चालून तुम्हाला काय अडचण किंवा काय प्रॉब्लेम येईल हे मी सुद्धा सांगू शकत नाही। आणखी जर काही तुमचे डाऊट्स असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता। खाली जो व्हॉट्सअप नंबर आहे तो फक्त पेड काउन्सिलिंगसाठी आहे। आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची पण आहे, तिथून तुम्ही जॉईन करून घेऊ शकता। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।